नालासोपाऱ्यामधल्या संकेश्वर नगरमधल्या एका इमारतीत परफ्यूम बॉटलवरच्या तारखा बदलण्याचं काम सुरू असताना अचानक स्फोट झाला। या घटनेमध्ये एकाच कुटुंबातले 4 जण होरपळून जखमी झाले। अचानक स्फोट झाल्याने परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। जखमींवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेचा पोलीस अधिकचा तपास करतात। नालासोपाऱ्यामधून अतिशय धक्कादायक बातमी समोर येते। इथे एका इमारतीत परफ्यूम बॉटलवरच्या तारखा बदलण्याचं काम सुरू असताना अचानक स्फोट झाला। या घटनेमध्ये एकाच कुटुंबातले 4 जण जखमी झाले। अचानक स्फोट झाल्याने परिसरातल्या नागरिकांमध्ये सुद्धा भीती पसरली। सध्या जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। सगळ्या प्रकरणाचा पोलिसांकडून सध्या तपास केला जातो। प्रथमेश तावडे आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात। प्रथमेश, स्फोट नेमका कशामुळे झाला आणि सध्याची परिस्थिती काय? सध्या जे संपूर्ण जखमी कुटुंबीय आहेत ते नालासोपाऱ्याच्या विविध हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल आहेत। त्यांना दुखापत झालेली आहे। तर परफ्यूम बनवण्याचे जे बॉटल्स होत्या त्याच्यावरती त्याची दुरुस्ती केली जात होती आणि याच दरम्यान हा स्फोट झालेला आहे। नालासोपारा बोलवीचा संकेश्वर हा जो एरिया आहे त्यातली जी रोशनी अपार्टमेंट नावाची बिल्डिंग होती तिथल्या या खोलीमध्ये हा ब्लास्ट झालेला आहे। हा ब्लास्ट इतका भयानक होता की संपूर्ण आजूबाजूची लोक आहेत ती घाबरली होती। पोलिसांना याची माहिती मिळाली, त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यानंतर जे जखमी होते त्यांना रुग्णालयात हलवलेलं आहे। आता सर्वांची जी प्रकृती आहे ती स्थिर आहे असं डॉक्टरांकडून सांगण्यात येतंय। मात्र नेमका हा ब्लास्ट कसा होता, या बॉटल्स कुठल्या होत्या याचा तपास जो आहे तो आता आपण पोलीस करत आहेत। धन्यवाद प्रथमेश या माहितीसाठी। तर नालासोपाऱ्यामध्ये अशा पद्धतीने स्फोट झाला आणि यामध्ये एकाच कुटुंबातले 4 जण जखमी झाले।